दिवाळी फराळाच्या ताटातील तयार आहेत आपले पाकातील रवा बेसनाचे लाडू. रवा बेसनाचे लाडू रव्याच्या लाडूपेक्षा अतिशय चविष्ट लागतात, कारण यामध्ये बेसन आणि तूप आपण घातलेलं आहे. या लाडवाचा एक घास घेतल्यावर रव्याची हलकी खरखरीत चव आणि बेसनाचा मऊपणा यांचा अप्रतिम संगम जाणवतो. हे लाडू रवाळ दाणेदार बनतात, शिवाय आतून मऊसूत बनतात, तोंडात पटकन विरघळतात. लाडूचा रंग म्हणाल तर अगदी सोनसळी येतो. पण हे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. लाडूची रेसिपी अगदी 100% परफेक्ट दिलेली आहे. अगदी शेवटपर्यंत पहा, रेसिपी संपूर्ण टिप्ससह दिलेली आहे. इथं मी वाटीच्या प्रमाणानं रवा मोजून घेत आहे. हा बारीक रवा आपण घेतलेला आहे. या वाटीनं मी 2 वाटी रवा बरोबर मोजून घेणार आहे. वजनी म्हणाल तर बरोबर अर्धा किलो असेल हा रवा, कारण मी 1 किलोचं पॅकेट आणलेलं आहे, तर यातला अर्धा रवा आपण आता वापरणार आहोत. लाडू करताना नेहमी बारीकच रवा वापरावा, कारण की ज्यावेळा आपण पाकात रवा घालतो त्यावेळेला मग जाड रवा खूप खरखरीत होतो आणि खूप पाक पितो. लाडूसाठी आपण साजूक तूप साधारण पाऊण वाटी वापरणार आहोत. इथं मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि रवा भाजण्यासाठी आपण इथं कढई ठेवलेली आहे. ही जाड तळाची कढई वापरायची आहे, कारण रवा आपण बारीक गॅसवर छान खरखरीत होईपर्यंत भाजणार आहोत. खूप छान मेल्ट झाल्यानंतरच आपण रवा टाकायचा आहे, म्हणजे तुपाचा छान खमंग वास आपल्या रव्याला लागतो. या लाडूसाठी खूप जास्त तुपाचीही गरज लागत नाही. सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून एवढा तुपाचा वापर रवा भाजण्यासाठी करणार आहोत. सुरुवातीला रव्याचा अजिबात आवाज येत नाही. तुम्ही पाहू शकाल, ज्यावेळेला तुम्ही रवा भाजत असाल त्यावेळेला वेगळाच आवाज येतो आणि ज्या वेळेला आपला रवा भाजत येतो त्यावेळेला वेगळा आवाज असतो. तर आता आपण वरून अजून 1 चमचाभर तूप मी यामध्ये घातलेलं आहे. थोडासा रव्याला अशी मूठ वळली पाहिजे इथपर्यंत आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत, म्हणजे साधारण 3 टेबलस्पून एवढं तूप आपण यासाठी घालणार आहोत. रवा आपण मंद गॅसवर 10 ते 12 मिनटं छान भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकत असाल, रव्याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे. रवा थोडासा पिवळसर व्हायला सुरुवात झालेली आहे. रवा तुम्ही कच्चा ठेवला तर लाडू चिकट होतात, त्यामुळे रवा अगदी खरखरीत छान होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. अशाच रेसिपी करताना अधूनमधून टिप्स सांगत असते. अशा टिप्स सहित संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. रवा भाजायला मला साधारण 15 मिनटं लागली आणि छान रवा बारीक गॅसवर भाजून झाला आहे. इथं पाहू शकता, रव्याचा रंगही छान बदललेला आहे. थोडासा गुलाबी रंगावर आपण रवा छान भाजून घेतला आहे आणि आता तो परातीमध्ये थंड करण्यासाठी आपण ओतून घेणार आहोत. रवा अजिबात आपला कुठेही करपलेला नाही. परातीमध्ये पसरून ठेवायचा आहे रवा, जोपर्यंत आपण बेसन भाजणार आहोत तोपर्यंत. इथं आपण 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी बेसनाचा वापर करणार आहोत. हे आपण घरी दळलेलं डाळीचं पीठ वापरणार आहोत. घरी दळलेल्या लाडूसाठी बेसन वापरायचं, कारण हे थोडंसं जाडसर दळलेलं असतं. जाडसर पीठ वापरलं म्हणजे आपले लाडू चिकट होणार नाहीत. आता हे आपण पीठ चाळून घेणार आहोत, की म्हणजे त्यातल्या गुठळ्या अगोदरच मोडून घेतल्या म्हणजे मग तुपामध्ये जास्त गुठळ्या होणार नाहीत. हे लाडू खूपच चविष्ट बनतात, अगदी छान रवाळ दाणेदार बनतात आणि लाडूचा रंगही खूप सुंदर येतो आणि वासही खूप छान येतो. चला तर आपण त्याच कढईमध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत. इथं मी परत बेसन भाजण्यासाठी 2 चमचे आपण तूप घातलेलं आहे. हे 2 टेबलस्पून आपण तूप घेतलेलं आहे. तूप छान मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं हे बेसन घालून छान कमी गॅसवर भाजायचं आहे. सुरुवातीला कढईमध्ये टाकल्या तुम्हाला असं वाटेल की खूप कोरडं बनते बेसन, परंतु नंतर जसं बेसन भाजत जाईल तसं बेसन तूप सोडायला सुरुवात करतं. सुरुवातीला हे बेसन पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतं तूप आणि नंतर जसं भाजलं जाईल तसं हे तूप सोडायला सुरुवात करतं. आता या बेसनाच्या गाठी व्हायला सुरुवात झालेली आहे, तर आपण या कलथ्यानं मोडून घेणार आहोत गाठी. परत 1 टेबलस्पून मी यामध्ये तूप घातलेलं आहे आणि अजून छान आपण बेसन भाजून घेणार आहोत. आपण जे पाऊण वाटी तूप घेतलं होतं त्यातलं एवढं तूप शिल्लक राहिले. या तुपाचं काय करायचं ते पुढं मी सांगणारच आहे तुम्हाला. बेसन भाजायला परत 10-15 मिनटं लागतात. कमी गॅसवर छान बेसन भाजून घ्यायचं. अगदी रंग चेंज होईपर्यंत हे बेसन आपण छान भाजून घेणार आहोत. अगदी या बेसनानं तूप सोडलं पाहिजे इथपर्यंत आपण हे बेसन भाजणार आहोत. इथं पाहू शकताय, बेसनाचा रंग पूर्ण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. बेसन पूर्ण भाजून झाल्यानंतर इथं पाहू शकताय, आता बेसनाने तूप सोडायला सुरुवात केली. ज्या पद्धतीनं आपण बेसनाचे लाडू करताना बेसन जसं तूप सोडतं त्यावेळेला आपण गॅस बंद करतो, तर त्या पद्धतीनं आता या बेसनानं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. बेसन छान भाजलेलं आहे, तर हा बेसन छान रवाळ दाणेदार बनण्यासाठी आपण यावरती थोडंसं 2 ते 3 चमचे दुधाचा हापका मारणार आहोत. हे साधारण थोडंसं कोमट दूध आहे, म्हणजे मग टेम्परेचर खूप जास्त कमी होत नाही. गॅस थोडा मी खाली बंद केला होता आणि नंतर आपण गॅस परत चालू करून हे बेसन थोडंसं परतून घेणार आहोत. असं केल्यामुळं तुमचे लाडू अजिबात चिकट होणार नाहीत.
बेसन पण अगदी रवाळ दाणेदार बनतं, खूप छान टेस्ट येते आणि अगदी चिकट होत नाहीत अजिबात लाडू. बेसनाच्या सगळ्या गाठी आपण छान मोडून घेणार आहोत. हे तयार बेसन आपण जे रवा भाजलेला आहे त्या रव्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि तेही थंड करून घेणार आहोत. आता हे बेसन थोडं थंड झाल्यानंतर आपण या गुठळ्या नंतर आपण हातानं मोडून घेणार आहोत. सुरुवातीला फक्त रव्यामध्ये हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. आता या लाडूतील मेन घटक म्हणजे आपण आता पाक करणार आहोत. पाकासाठी आपण रव्यासाठी जी वाटी घेतली होती त्याच वाटीनं आपण साखर मोजून घेणार आहोत. इथं मी 2 वाटी साखर वापरणार आहे पाकासाठी. 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसनासाठी बरोबर 2 वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. यापेक्षा खूप जास्त साखर घातली तर खूप जास्त लाडू गोड होऊ शकतात. यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. सुरुवातीला साखर वितळेपर्यंत गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे आणि साखर पहिल्यांदा वितळवून घ्यायची आहे. साखर वितळली की आपण गॅस थोडा कमी करून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर छान पाक होऊन द्यायचा आहे आणि हा एकतारी पाक करायचा आहे. गोळीमंद पाक अजिबात करायचा नाही, फक्त एक तार झाली पाहिजे एवढाच पाक आपण करणार आहोत. एक 10-12 मिनटं झाल्यानंतर आता आपण पाक झालाय का पाहूया. तर थोडं आपलं पाकाचं मिश्रण प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर या मिश्रणाला तार येते का आपण पाहणार आहोत. इथं पाहूया आपल्या पाकाला तार आली का. हो, आता आपल्या पाकाला तार आलेली आहे. एकच तारी आपण पाक करणार आहोत. अगदी परफेक्ट अशी तार येते. तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि त्यामध्ये वेलची पावडर किंवा मी अख्ख्या वेलची घालून थोडंसं उकळलं म्हणजे लगेच वास लागतो त्याला. होत होता तोपर्यंत आपण इथं बेसनाच्या गुठळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. रव्या बेसनाचं मिश्रण एकदम हाताने असं चोळून चोळून एकत्र करून घ्यायचं आहे. रवा आणि बेसन एकजीव झालं पाहिजे असं आपण हाताने चोळून तयार करून घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही घालू शकता. मी इथं ड्रायफ्रूट्स वापरणार नाही. मी डायरेक्ट यामध्ये आता पाक ओतणार आहे किंवा तुम्ही मनुके घातले तरी चालू शकतात. आता हा तयार पाक आता आपण या रव्यामध्ये ओतून घेणार आहोत. पाक रव्यात ओतल्यावर तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की हे पातळ झाले, परंतु हे पातळ झालेलं नाही. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे रवा बेसनाच्या लाडूसाठी. रवा हा सगळा पाक शोषून घेतो, सगळा पाक तो पितो आणि अगदी छान लाडू बनतात. बरोबर एक तारी करायचा. पाक जर तुमचा पातळ झाला असेल तर लाडू वळता येत नाहीत. अशा वेळेला तुमचं मिश्रण 5-6 तास तसंच ठेवावं लागेल. शिवाय ते आळेपर्यंत तुम्हाला लाडू वळता येणार नाहीत. आणि जर तसं झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडासा गरम पाक, कडक पाक करून त्यामध्ये ओतू शकता. आणि हे मिश्रण खूप जास्त गरम असताना सुद्धा लाडू वळायचे नाहीत, नाहीतर मग काय होतं, लाडू ताटाला चिकटतात आणि रेलतात आणि आकार व्यवस्थित होत नाही, बिघडतो. तेव्हा कधी तुमचा जर पाक घट्ट झाला तर तुम्ही काय करायचं आहे, वरून फक्त दुधाचा थोडासा हापका मारायचा, म्हणजे मग तुमचे लाडू वळता येतात. तुम्ही जर घट्ट रव्याच्या लाडूचे तसेच लाडू वळले तर ते लाडू खूप टणक होतात. त्यामुळं जर कडक पाक झाला तर थोडासा हापका मारून घ्यायचा दुधाचा, म्हणजे मग लाडू मऊसूत बनतात. तसेच रवा जर तुमचा भाजला नसेल, कच्चा असेल तर तो पाकात फुलत नाही, कच्चट लागतो, लाडूचा अगदी भगरा होतो. अशा वेळी काय करायचं, तसंच ते मिश्रण दुधाचा हापका मारून दाबून ठेवायचं आणि नंतर ते लाडू थोड्या वेळानं बांधायचे. आता पाकाबाबत सगळ्या टिप्स मी सांगून झालेल्या आहेत. तोपर्यंत आपलं हे मिश्रण छान थंड झालेलं आहे. एक 5 मिनिटामध्ये एकदम छान असं थंड मिश्रण तयार झालेलं आहे. घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे 5 मिनिटासाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत. नम्र निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. इथं पाहू शकताय 5 मिनिटात रवा छान फुलून आलेला आहे. तर आता हे लाडू वळायला आलेले आहेत, बरोबर मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं, एकाच वेळेला हे सगळं मिश्रणाचे आपण एकदम सगळे लाडू वळू शकत नाही. तर आपण हे लाडूचं असं मिश्रण साईडला दाबून ठेवायचं, म्हणजे आतलं तूप असतं ते मऊ राहतं आणि लाडू छान शेवटपर्यंत वळता येतात. तर आता आपण थोडंसं मिश्रण थोडं घेऊन किंवा तुम्ही असे पळी घ्यायची आणि पळीच्या शेपनं थोडे पळीच्या आकारानं तुम्ही घेऊन त्याचे लाडू वळू शकता. पळीनं मिश्रण घेऊन लाडू वळले की एकसारखे सगळे लाडू होतात. पण मी तर पळीनं नाही घेत, हातानंच घेते. जेवढे छोटे मोठे असे लाडू बनवणार आहे की जेणेकरून छोट्या मुलांना छोटे लाडू दिले तर चालू शकतात. इथं पाहू शकताय आपल्या लाडूला किती छान असा सोनसळी रंग आलेला आहे. या लाडूला रंगही छान येतो आणि चवही खूप छान येते. नक्की ट्राय करून पहा. सगळ्या वस्तू घरात अवेलेबल असतात आणि रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे आणि पटकन होतात. खूप जास्त वेळ लागत नाही, अर्धा-पाऊण तासामध्ये हे लाडू बनतात. शिवाय हे लाडू पाकातील असल्यामुळं 8 ते 10 दिवस टिकतात. अजिबात कडक होत नाहीत, आतून अगदी मऊसूत राहतात, तोंडात छान विरघळतात. एवढ्या मिश्रणाचे साधारण मध्यम आकाराचे 20 लाडू तयार होतात आपले.
वजनी म्हणाल तर बनलेल्या लाडूचं 1 किलो वजनापेक्षा जास्त वजन आहे. छान असे सगळे लाडू आपण रवा बेसनाचे वळून घेतलेले आहेत. छान सोनसळी रंग या लाडूंना आलेला आहे आणि वरती मी फक्त पिस्त्याचं असं डेकोरेशन करत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाडूच्या आतमध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. पाकातील रवा बेसनाच्या या लाडूची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आता बघूया बरं आपले लाडू कसा झाला आहे तो. अतिशय छान मऊसूद असा आपला लाडू बनला आहे. तर रेसिपी आवडल्यास या दिवाळीला नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.